नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्पर्धा क्रीडा यूट्यूब चॅनल आपले परत स्वागत आहे। विद्यार्थी मित्रांनो, लेखा व कोशागार विभागाची भरती आली। फक्त पुणे विभागासाठी भरती असणारे विद्यार्थी मित्रांनो, बरेच दिवस झाले बरेच जण या भरतीची वाट बघत होते। विद्यार्थी मित्रांनो, शेवटी ती भरती आलेली आहे। आणि विद्यार्थी मित्रांनो, भरती किती आपण जागा बघतोय, 75 जागा। विद्यार्थी मित्रांनो, सगळी माहिती आपण हे व्हिडिओ बघणार आहे। पगार वगैरे किती असणार आहे, जागा वगैरे किती, पात्रता वगैरे कशी असणार आहे, तारीख कधीपासून चालू होते, डॉक्युमेंट कोणते कोणते लागणार, सगळ्या गोष्टी आपण विद्यार्थी मित्रांनो या लेक्चरमध्ये बघणार आहे। विद्यार्थी मित्रांनो, लेक्चर शेवटपर्यंत बघा, तुम्हाला सगळी डिटेल या लेक्चरमध्ये या भरतीबद्दल दिली जाणार आहे। विद्यार्थी मित्रांनो, ही बघा आपली जाहिरात आहे, तोपर्यंत आपण आधी बघून घेऊ। विद्यार्थी मित्रांनो, जाहिरात किती जागासाठी, तर 75 जागासाठी विद्यार्थी मित्रांनो जाहिरात आली आहे। आणि आपली परीक्षा कोण घेणार आहे, तर विद्यार्थी मित्रांनो परीक्षासुद्धा TCSच घेणार आहे विद्यार्थी मित्रांनो। त्याच्यामुळे ज्यांचा कंटिन्यू सरळ सेवेचा अभ्यास चालू आहे त्यांना खूप फायदा होणार आहे। आणि विद्यार्थी मित्रांनो, पोस्ट जर म्हणसाल तर पोस्ट आपली तलाठी पोस्टपेक्षा सुद्धा भारी पोस्ट आहे। त्याच्यामुळे विद्यार्थी मित्रांनो, ज्याची तयारी करतात आणि इथून पुढे जवळपास 3+ महिने विद्यार्थी मित्रांनो, कमीत कमी 3 तरी महिने तुम्हाला तयारी करण्यासाठी भेटणार आहे विद्यार्थी मित्रांनो। त्यामुळे खूप मोठी सुवर्णसंधी आहे विद्यार्थी मित्रांनो, आणि सुवर्णसंधी सोडायची नाही। तर याचे आपण बघितलं त्याच्या पात्रता वगैरे काय असणार आहे विद्यार्थी मित्रांनो। कोणत्याही शाखेची तुमची फक्त पदवी जर असली, कोणत्याही शाखेची पदवी प्लस तुमच्याकडे टायपिंग असली तर तुम्ही यासाठी पात्र असणार। टायपिंगसुद्धा एक तर मराठी 30 लागणार आहे तुम्हाला, किंवा इंग्लिश 40 दोन्हीपैकी कोणती एक चालणार विद्यार्थी मित्रांनो। दोन्हीपैकी कोणती एक असली, मराठी 30 असली आणि इंग्लिश 40 कोणती असली तरी तुम्ही याचा अर्ज भरू शकणार आहे। आणि आपले अर्ज भरण्याची तारीख ही 31 डिसेंबरपासून चालू होते। कधी 31 डिसेंबरपासून ही तारीख सुरू होणार आहे विद्यार्थी मित्रांनो। त्यामुळे आता ही खूप मोठी सुवर्णसंधी आणि 75 जागा आहे। आपण पूर्ण डिटेलमध्ये कास्ट वाईज जागा बघणार आहेत। आणि विद्यार्थी मित्रांनो, महत्त्वाचं सांगायचं म्हणजे म्हणजे पगार बी खूप छान आहे पपोस्टसाठी। 29,200 ते 92,300 पर्यंत पगार विद्यार्थी मित्रांनो। तलाठी पोस्टपेक्षा पण खूप भारी पोस्ट आहे। त्यामुळे बरेच जण या विद्यार्थी मित्रांनो याची वाट बघत आहे भरतीची, की कधी भरती येणार आहे। त्याच्यामुळे या भरतीचा आता चान्स आहे। बघा आपली भरती वगैरे कधी आहे, टोटल जागा किती आहे विद्यार्थी मित्रांनो, तर टोटल जागा आहेत आपल्या 75। किती जागा आहेत टोटल 75। हे बघून घ्या कास्ट वाईज, अजच्या विजा बघून घ्या, टोटल जागा सगळ्या कास्ट वाईज। ज्यांना दिसत नसेल त्यांनी थोडी क्वालिटी वगैरे वाढून घ्यायची आहे विद्यार्थी मित्रांनो, बघून घ्या हे बघा। आणि खुलासाठी टोटल 21 जागा असणार आहे, ओपनसाठी टोटल 21 जागा आहे विद्यार्थी मित्रांनो, बघून घ्यायचं आहे। हे बघा टोटल मी आपल्या टेलिग्राम चॅनलवर टाकून देतो ॲड, तिथे जाऊन डिटेलमध्ये बघून घ्यायचं आहे। इतर मागासवर्गासाठी टोटल 13 जागा आहेत। भजसाठी टोटल भज क भज ड बघून घ्या, 2 जागा आहे। विमाप्रच्या 2 जागा आहे। इतर मागासवर्गाच्या 13 जागा आहेत, बघून घ्या। सगळ्या जागा व्यवस्थित बघून घ्यायच्या आहे। आणि विद्यार्थी मित्रांनो, एकच मिनटं, आणि आपली भरती 1 मिनटं, टोटल PDF मी आपली हे करतो एकदा। हे बघा आपली टोटल PDF वगैरे घेतलेली आहे, सगळी टोटल डिटेल आपण बघणार याच्यात। हे बघा, तर हे बघा आपल्या खुला वर्गासाठी म्हणजे फीज किती असणार आहे, ओपनसाठी असणार आहे विद्यार्थी मित्रांनो। ओपनसाठी फीज आहे 1,000 रुपये असणार आहे, 1,000 रुपये फीज आहे ओपनसाठी। हे बघा 1,000 खुल्या वर्गासाठी, आणि राखीवसाठी 900 रुपये असणार आहे फीज वगैरे। आपण सगळी डिटेल बघू समोर बघा। आणि आपला सिलेबस वगैरे काय असणार विद्यार्थी मित्रांनो, तर बघा परीक्षेचे स्वरूप कसं असणार आहे आपलं, परीक्षेचे स्वरूप असणार आहे आपलं मराठी। बघा टोटल आपले असणारे 100 क्वेश्चनची प्रश्नपत्रिका असणार आहे। मराठीचे 25 प्रश्न असणार आहे, इंग्लिशचे 25 प्रश्न असणार आहे, आपले GKचे सामान्य ज्ञान आणि बौद्धिक चाचणी। विद्यार्थी मित्रांनो, इथं बौद्धिक चाचणी दिली आहे, म्हणजे इथं शक्यतोवर गणित नसण्याचे चान्सेस जास्त आहेत। तरी बी आपलं सांगतात ना, TCSचा पॅटर्न आहे, आपण बघितलं आहे गणित कधी टाकतं, त्यामुळं पण हे आपला एक पॅटर्न आहे बघा। मराठी, इंग्रजी, सामान्य ज्ञान आणि GK आणि बौद्धिक चाचणी दिलेली इथं। किती 25 क्वेश्चन, आणि टोटल 200 गुणासाठी ही परीक्षा असणार आहे विद्यार्थी मित्रांनो। परीक्षेचं स्वरूप असं असणार आहे, त्यामुळे बघून घ्यायचं। आणि सुवर्णसंधी 75 जागा। अजून बाकी विभागाच्या विद्यार्थी मित्रांनो, ही फक्त पुणे विभागासाठी, कोणत्या विभागासाठी, पुणे विभागासाठी। आणि अजून बाकी विभागाची भरती अजून येणारच आहे, त्याच्यामुळे ही सध्या फक्त। आणि कालावधी बघा आपल्याला 120 मिनिटं कालावधी असणार, 2 तास परीक्षेसाठी कालावधी असणार, कालावधीसुद्धा भरपूर आहे, त्याच्यामुळे इकडे फोकस करायचं आहे। हे बघा आपला मराठीचा टोटल सिलेबस दिलेला आहे, सर्वसामान्य शब्दसंग्रह, वाक्यरचना, व्याकरण, म्हणी, वाक्यप्रचार वगैरे हे आपला सिलेबस दिलेला आहे। इंग्लिशचं बघून घ्या, व्होकॅब्युलरी वगैरे, सेंटेन्स स्ट्रक्चर, ग्रामर, हे यूज ऑफ इडियम फ्रेजेस वगैरे दिलेले आहे, आपण बघून घ्यायचं आहे। नंतर सामान्यच आपल्या याच्यात आपला राज्यघटना दिलेला आहे, इतिहास दिलेला आहे, भारताचा भूगोल दिलेला आहे, व महाराष्ट्राचा भूगोल, पर्यावरण, सामान्य व तंत्रज्ञान, हे असे GSमध्ये आपल्याला जवळपास सर्व विषय दिलेले आहेत। आणि याच्यात माहिती अधिकार 2005 सुद्धा दिलेला विद्यार्थी मित्रांनो आपला, आणि चालू घडामोडी सुद्धा दिलेले हे बघून घ्या। आणि इकडे फक्त बौद्धिक चाचणी दिलेली आहे,
आणि अंकगणित बघा दिलेलं आहे खाली इथं, बेरीज, वजाबाकी, गुणाकार, भागाकार. त्याच्यामुळं मॅथ आणि रिजनिंग दोन्हीसुद्धा असणार आहे आपल्याला. हे बघा इथं सिलेबसमध्ये डिकोडरमध्ये पूर्ण करून दिलेलं आहे, त्यामुळे हे आपल्या पात्रता वगैरे आहे. आणि ही आपली वयोमर्यादा विद्यार्थी मित्रांनो. वयोमर्यादा काय असणार आहे बघून घ्यायची आहे इथं. वयोमर्यादा काय असणार आहे हे बघा, 38 वर्ष, 43 वर्ष, मागासवर्गीय, आर्थिकदृष्ट्या आणि दिव्यांगासाठी 45 वर्ष, खेळाडूसाठी 43 वर्ष. विद्यार्थी मित्रांनो हे आपल्या अशा शैक्षणिक अर्हता वगैरे आहेत हे बघून घ्यायच्या. आपल्याला काहीच नाही विद्यार्थी मित्रांनो, फक्त ज्याच्याकडे डिग्री आहे कोणत्याही पदवीची डिग्री आहे त्याला हा फॉर्म भरता येणार आहे. कोणतीही पदवी लागणार आहे, फक्त आपल्याला पदवी प्लस टायपिंग. कोणती? इंग्लिश 30, आपलं मराठी 30 किंवा इंग्लिश 40. मराठी 30 किंवा आपलं इंग्लिश 40 दोन्हीपैकी कोणती एक टायपिंग असली त्याला फॉर्म भरता येणार विद्यार्थी मित्रांनो. आणि आपली लागणारी पदवी. तर अशा प्रकारची ॲड विद्यार्थी मित्रांनो 25 जागेसाठी ॲड आलेली आहे. आणि खूप भारी पोस्ट आहे विद्यार्थी मित्रांनो. आपण बघितलं तलाठीच्यापेक्षा पण खूप भारी पोस्ट आहे. आणि ऑनलाईन अर्ज करण्याची तारीख कधीपासून सुरू होते तर विद्यार्थी मित्रांनो ऑनलाईन अर्ज करण्याची तारीख ही आपली 31 डिसेंबरपासून स्टार्ट होते. कधीपासून? 31 डिसेंबरपासून आपली तारीख स्टार्ट होते. 31 डिसेंबरपासून बघून घ्या. आणि आपल्या 30 जानेवारीपर्यंत ही तारीख असणार आहे. कधीपर्यंत? 31 डिसेंबरपासून ते 30 जानेवारीपर्यंत तारीख असणार आहे. आणि शुल्क भरण्याची शेवटची डेटसुद्धा 30 जानेवारीपर्यंत असणार आहे ऑनलाईन पद्धतीने. विद्यार्थी मित्रांनो अशा प्रकारे ही ॲड आहे, हे बघून घ्या. हिच्यात हे बघा, अर्जाच्या टोटल पदसंख्या किती आहेत? 9. सर्वसाधारणमध्ये 2 आहेत, त्यासाठी महिलासाठी 3 येतं, खेळाडूची 1 आहे आणि माजी सैनिकची 1 आहे. आणि अर्जाच्या टोटल 5 येतं, त्यामध्ये सर्वसाधारणची 1, महिला 2, खेळाडूसाठी तिथे जागा नाही आहे आणि माजी सैनिकसाठी सुद्धा 1 येतं. विद्यार्थी मित्रांनो हे खूप. आणि ओपनच्या मेन गोष्ट म्हणजे ओपनच्या 21 जागा येतं, बघून घ्या सगळ्यांनी, हे बघून घ्या. आणि इतर मागासवर्गीय टोटल 13 येतं, सर्वसाधारण 3 येतं, महिला. आणि विद्यार्थी मित्रांनो ही फक्त पुणे विभागाची. आपली बाकी विभागाची सुद्धा जवळपास लवकरात लवकर जाहिरात येणार आहे. त्याच्यामुळं ज्यांचं कंटिन्यू तयारी चालू आहे त्यांनी कंटिन्यू तयारी चालू करायची. आणि इथून पुढं जवळपास विद्यार्थी मित्रांनो जवळपास 3 महिने तरी भेटणार आहेत. 3 महिने खूप सारा वेळ झाला. 3 महिने वेळ भेटणार आहे तुम्हाला. प्रॉपर जर लक्ष दिलं तर 3 महिन्यात बऱ्यापैकी सिलेबस कवर होतो. कारण की असं नाही की आताच करणार तुम्ही. ज्यांची कंटिन्यू तयारी चालू आहे त्यांचा सिलेबस 3 महिन्यामध्ये कवरच होणार आहे. हे बघितलं आपण. इथं टोटल तेच जागा वगैरे दिलेल्या आहेत. आणि इथं ऑनलाईन अर्ज करण्याची सुद्धा लिंक वगैरे दिलेली आहे. विद्यार्थी मित्रांनो तारीख ही चालू होते फॉर्म भरण्याची 31 डिसेंबरपासून. त्यामुळे वेळ न वाया घालवता तिकडे लक्ष देऊन फॉर्म वगैरे भरायचे. टोटल 75 जागा आहे. पुणे विभागासाठी आहे सगळी टोटल ॲड ही. आणि डॉक्युमेंट वगैरे तर थांबा, डॉक्युमेंट वगैरे बघायचे असले आपल्याला तर डॉक्युमेंट वगैरे पण सगळं दिलेलं आहे आपल्याला, कोणते वगैरे डॉक्युमेंट वगैरे लागणार आहेत. मी टेलिग्राम चॅनल आपल्याला लिंक टाकून देतो, ती जाऊन तुम्ही सगळं बघूनच घ्यायचं आहे. सगळी टोटल डिटेल ॲड तिथं टाकूनच देतो मी. हे बघा इथं डॉक्युमेंट वगैरे दिलेले सगळं. तुमचं दिव्यांगन वगैरे स्पोर्ट वगैरे ते प्रमाणपत्र असल्यास प्रमाणपत्र लागणार आहे. आणि MSCIT वगैरे सर्टिफिकेट तर लागेलच समजा. हे इथं कागदपत्र वगैरे दिलं. विद्यार्थी मित्रांनो हे कागदपत्र वगैरे बघून घ्या. हे बघा कागदपत्र वगैरे दिले, कोणते कोणते प्रमाणपत्र आहे हे बघा. हे सर्व डॉक्युमेंट वगैरे तुमच्याकडे लागणार आहेत. हे बघा शैक्षणिक अर्हता वगैरे, टंकलेखनाचा पुरावा, MSCIT, हे बघा अथवा समक्ष प्रमाणपत्र, हे सगळे डॉक्युमेंट वगैरे तुमच्याकडे नॉन क्रिमिनल वगैरे प्रमाणपत्र सगळे लागणार आहे. खेळाडू असल्यास वगैरे हे सगळे डॉक्युमेंट तुमच्याकडे लागणार आहे. त्याच्यामुळे विद्यार्थी मित्रांनो हे अशी ॲड सर्व सविस्तर बघून घ्यायची आहे. आणि विद्यार्थी मित्रांनो चांगलं तयारी लागायचं आहे तुम्हाला परीक्षेसाठी. ऑल द बेस्ट. आणि अशाच नवनवीन अपडेटसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू. भेटूया नेक्स्ट लेक्चरमध्ये.